अण्णाभाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचाराचं कुरण बनलं होतं। वेगवेगळ्या मार्गाने रमेश कदम यांनी महामंडळाची लूट केली। या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा चवीनं चर्चिल्या जात आहेत। राज्यातल्या दीनदलितांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या भ्रष्टाचाराचा आकडा 500 कोटींच्या वर गेलाय। महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या एकाहून एक सरस कथा आता बाहेर येऊ लागल्यात। रमेश कदम अध्यक्ष असताना ते फोनवरून अधिकाऱ्यांना पैसे देण्याचे आदेश देत। असे तोंडी आदेश देऊन रमेश कदम यांनी तब्बल 85 कोटी रुपये गायब केलेत। तर औरंगाबादच्या एका कंपनीला 31 कोटी रुपये RTGSच्या माध्यमातून देण्यात आले। हे पैसे कशासाठी देण्यात आले, का देण्यात आले याची कोणतीही नोंद नाही। धक्कादायक बाब म्हणजे जे अधिकारी पैसे देत नसत त्यांना मारहाण देखील केली जात होती। तत्कालीन MD बावणे आणि इंगळे साहेब ह्या दोघं MD आणि रमेश कदम ह्या अध्यक्षाने महामंडळाच्या जिल्हा मॅनेजरला फोनवरून आदेश देऊन 85 कोटी रुपये डायरेक्ट विड्रॉल केले गेले आणि RTGS मधून जवळजवळ 31 कोटी रुपये विड्रॉल केले गेलेले आहेत। कर्मचारी अधिकाऱ्याने जर ऐकलं नाही तर तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम हे त्यांना मारहाण करत आणि उर्वच्च भाषेत शिव्यागाळी करत असे। त्यामुळे अधिकारी वर्गाने दबावाखाली येऊन हा सगळा व्यवहार केलेला आहे। हे झालं रोख रक्कम लाटण्याचं। रमेश कदमांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी 12 कोटी रुपयांची 2 एकर जमीन घेतली। या जमिनीपैकी तब्बल 1.5 एकर जमीन रमेश कदम यांनी स्वतःच्या नावे करून घेतली। यांची जमीन 2 एकर ही जमीन घेतली गेली। त्याच्यामधली फक्त अर्धा एकर जमीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मॅनेजिंग डायरेक्टर संतोष शंकर इंगळे यांच्या नावे करण्यात आले आणि 1.5 एकर जमीन रमेश कदमने स्वतःच्या नावे करण्यात आलेली आहे। रमेश कदमांच्या भ्रष्टाचारामुळे महामंडळ डबघाईला आलंय। अनेक योजना बंद पडल्यात। त्यामुळे समाज बांधवांचं नुकसान होत असल्याचा आरोप होतोय। रमेश कदमांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी होतीये। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये 2013-14 साली जो भ्रष्टाचार झालाय त्यापासून मातंग समाजाची अधोगती झालेली आहे व त्यापुढेही मातंग समाज शैक्षणिक कर्ज जे MPSC UPSC करतात त्यांच्यासाठी जे मिळणारा लाभ होता तो बंद झालेला आहे। त्यामुळे मातंग समाज हा संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज हा तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्या विरोधात आहे व त्यांना तात्काळ राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करून अटक करावी व महामंडळाकडून झालेला भ्रष्टाचार तो त्यांनी भरपाई करावा अशी मातंग समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे। रमेश कदम यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी एका महामंडळात कोट्यवधी रुपयांचा अपहार केला। शिवाय सगळी सरकारी यंत्रणा स्वतःसाठी घरगड्यासारखी राबवली। या आमदार महोदयांच्या घोटाळ्यांमुळे मातंग समाजाचं मात्र न भरून येणारं नुकसान झालंय। लाखो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करणारे आणि समाजाची आणि सरकारची फसवणूक करणारे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी कशी कारवाई करणार, त्याचप्रमाणे विरोधात राहून नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं आपल्या भ्रष्ट आमदारावरती कारवाई करणार का पुन्हा एकदा त्यांना वाचवण्यासाठी पाठीशी उभं राहणार हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन महेशसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।